नमस्कार मंडळी, मी सुशील कुलकर्णी. अनदरच्या आरंभाला आपण एक पडद्याआडच्या गोष्टी नावाची मालिका चालवली होती, ज्यात रंजक पद्धतीनं पडद्याआडच्या गोष्टी आपण राजकारणातल्या सांगत होतो. आता या पडद्याआडच्या गोष्टींना खूपच भयंकर झालेल्या आहेत आणि यातल्याच काही या मालिकेचा भाग म्हणून नव्हे तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगायला आलोय. अर्थात यात नावांची स्पष्टता मी यासाठी करणार नाही आहे की त्यातील सत्य आत्ताच बाहेर यायला नको, पण ज्या काही गंभीर गोष्टी घडतायत ना त्या आपल्या समोर मांडणं आवश्यक आहे. अर्थात ज्या व्यक्तीची मी कहाणी सांगतोय त्याचं नाव देखील लौकिक अर्थानं ओळखीचं जगाला माहीत असलेलं नाव जे आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. शीर्षकात त्याचं नाव आलेलं आहे, गुरु अण्णा गेला कुठे. आता अण्णा हा शब्द आणि गुरु हा शब्द वेगवेगळा वाटेल. अण्णा हा शब्द त्याच्या जो भागातला आहे त्यावरून मी घेतलाय आणि गुरु हे त्याचं ओळखीचं राजकीय विश्वातलं सामाजिक विश्वातलं ओळखीचं नाव आहे. गुरु अगदी आपल्या वयाच्या बाल्यावस्थेपासून तारुण्यापर्यंत म्हणजे मध्यमवर्गीयापर्यंत एका नेत्याचा निष्ठावान सेवक, इतका निष्ठावान की तो त्या घरातला भाग बनून जातो, अगदी त्या घराचा हिस्सा. त्या घरात काय चाललंय, कुठे चाललंय हे सगळं त्याला ठाऊक आहे. त्या नेत्याने आपला जो महाल, राजवाडा किंवा तत्सम जे काही बांधलंय ना त्याचे पिल्लर सुद्धा त्यानं आपल्या गावाकडून जुन्या वाड्यातून काढून आणल्यात. म्हणजे अगदी अँटिक गोष्टी गोळा करून आणून त्यानं त्या घरामध्ये बांधकामाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचे आर्थिक व्यवहार, त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक व्यवहार, कुटुंबाच्या गरजा हे सगळं गुरुला चांगल्या पद्धतीनं ठाऊक होतं. हा गुरु आला कसा हा रंजक किस्सा आहे. हा गुरु वयाच्या 14-15व्या वर्षी त्या मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यात भांडे घासायला म्हणून रुजू झाला. आता ओळख कशी लागली तर त्याच मंत्र्याच्या बंगल्यात त्याचा काका काम करत होता. हा गुरु मूळचा दक्षिण भारतीय म्हणजे केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्याच्या सीमावर्ती भागात हा कुठेतरी राहतो. त्यामुळे याचं नाव अण्णा, आपण ठेवलेलं नाव. त्याला कोणी अण्णा या नावाने ओळखत नव्हतं, त्याला सगळे गुरु या नावानेच ओळखायचे. गुरुचा परिवार हा मुंबईमध्ये काम करायला आलेला आणि इडल्या विकणे, तो भोपूवाला अण्णा पॉ 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 वाजवत, त्या प्रकारचा व्यवसाय या सगळ्या लोकांचा. आता हा गुरु आपल्या काकाच्या थ्रू त्या मंत्र्यांच्या बंगल्यात कामाला लागला. अर्थात या बंगल्यामध्ये गुरुकडं काम होतं भांडी घासण्याचं. 14-15 वर्षाचा चुनचुनीत पोरगा इतक्या सफाईदारपणे आणि विश्वासानं काम करू लागला की 1-2 वर्षामध्ये साहेबांची त्याच्यावर मर्जी बसली. मग मंत्रीपद असो नसो गुरु घरची कामं करायला हजर राहू लागला. एक किस्सा असाही सांगतात, आता हा खरा की खोटा माहीत नाही, असाही सांगतात की हा गुरु एकदा याच साहेबांसाठी दुबईला गेला होता. दुबईला गेल्यावर तिथे काही लोकांनी त्याचा पासपोर्ट वगैरे काढून घेतला आणि परत येणं अवघड झालं. पण हा चालाक हुशार यानं एक शिप गाठलं आणि त्या शिपमधल्या कंटेनरमध्ये बसून हा निघून आला. म्हणजे दुबईतून भारतात अगदीच गोपनीय पद्धतीनं येण्याची करामत या गुरुनं आपल्या साहेबांसाठी करून दाखवली होती. हा किस्सा कधी घडलाय, काय घडलाय याविषयीची माहिती नाही आहे, पण जे जाणकार सांगतात त्यानुसार हा किस्सा असा आहे. दुबई ते भारत हे अंतर पार करताना गुरुला अक्षरशः समुद्राचं पाणी पिऊन राहावं लागलं, उपाशी यावं लागलं अशी स्थिती होती. पण तरीही साहेबांवरची निष्ठा यानं प्रामाणिकपणे पार पडली आणि कुठेही साहेबांचं नाव येऊ दिलं नाही. आता इतका विश्वासू म्हटल्यावर साहेबांनी त्याला जवळ घेतलं आणि जवळ घेतल्यावर त्याला सगळीच घरगुती कामं सोपवायला सुरुवात केली. साहेबांच्या पर्सनल भेटी हाच ठरवायचा, कोण भेटलं पाहिजे, कोण नाही भेटलं पाहिजे, कोण कुठं भेटलं पाहिजे, गुरुच सगळं ठरवायचं. आता गुरु आणि साहेब हे नातं इतकं दृढ झालं होतं की गुरुनं सांगितलेल्या गोष्टी साहेब टाळत नव्हते. साहेबांच्या जवळचा गुरु आहे हे सगळ्या जगाला ठाऊक झालं होतं, म्हणून त्याला आता किमती भेटवस्तू देखील येऊ लागल्या होत्या. म्हणजे अगदी ज्यांची ईडी मार्फत चौकशी चालू आहे अशा उद्योजकांनी त्याला 1-1.5 लाखाचं रिस्ट वॉच देखील भेट केलं होतं असं म्हणतात. या अशा किमती भेटी गुरुला मिळू लागल्या. प्रसंगी कदाचित पैसेही मिळत असतील. गुरुची सांपत्तिक स्थिती सुद्धा उत्तम होऊ लागली. या दरम्यान गुरुचं एक लग्न झालं आणि लग्नासोबत लेकरंही झाली. लेकरं आणि ती फॅमिली घेऊन गुरु साहेबांच्या सोबत आरामात राहू लागला. पैसा येतो, सत्ता असते, संपत्ती येते, संबंध येतात, संपर्क होतात, त्यासोबत काही वाईट गोष्टीही जोडल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे गुरुला आणखी एक बायको करावी वाटली. गुरुनं दुसरं लग्न देखील केलं. आता 2 बायकांचा संसार गुरुचा सुखात सुरू झालेला होता.
दरम्यानच्या काळामध्ये सगळं अगदी अव्याहतपणे, अगदी बिनबोभाट सुरू होतं. साहेबांची प्रतिष्ठा होती, रुबाब होता. साहेब वेगवेगळ्या कांडामध्ये अडकत होते, त्यातून बाहेर पडत होते. गुरु या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका निभावत होता. गुरु आर्थिक व्यवहार बघत होता, गुरु गुंतवणूक बघत होता, गुरु सगळं बघत होता. पण इथे दैव आडवं आलं आणि हे आडवं आल्यावर मात्र गुरुच्या वाईट दिवसाला सुरुवात झाली. साहेबांना एका प्रकरणामध्ये अटक झाली आणि ही अटक साहेबांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आता ईडीची चौकशी सुरू होती, भ्रष्टाचाराची चौकशी सुरू होती, सीबीआयची चौकशी सुरू होती. या प्रकरणात असं म्हणतात की साहेबांनी बऱ्याच गोष्टी गुरुकडे सोपवलेल्या होत्या आणि साहेबांच्या जवळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार या सोपवलेल्या गोष्टी घेऊन गुरु फरार झालाय. पण असं खरं आहे का? तर गुरुनी याआधी साहेबांच्या एका जवळच्या व्यक्तीला फोन केला होता आणि सांगितलं होतं की तुम्ही चिंता करू नका, हे सगळं नीट होईल, साहेब सुद्धा यातून बाहेर सुटतील आणि मी तुम्हाला या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडायला मदत करेल. कारण ईडीच्या धाडी, इन्कम टॅक्सच्या धाडी सगळीकडेच सुरू होत्या. साहेब आणि साहेबांच्या जवळच्या व्यक्तींकडे या धाडी सुरू होत्या. काही जण अडकली, काही जण सुटली. ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, डॉक्युमेंट क्लिअर होते, ती सुटली. आणि जे जे अडकले होते त्या प्रत्येकाला गुरु फोन करून सांगत होता की तुम्ही चिंता करू नका. मधल्या काळात साहेब जेलमधून बाहेर आले आणि एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. साहेबांवरची निष्ठा, प्रेम, गुरु साहेबांना भेटायला दवाखान्यात गेला आणि तिथे आक्रीत घडलं. साहेबांनी त्याला अक्षरशः हाकलून दिलं. कारण तुझ्यामुळं मी अडचणीत येतोय असं सांगून त्याला बाहेर हाकललं. हा गुरु पहाडाच्या काळजासारखा माणूस ढसा रडू लागला. रडत रडत त्यानं एका व्यक्तीला फोन केला. ती व्यक्ती त्याच्या आणि साहेबांच्या दोघांच्याही जवळची होती. फोन केला आणि आपलं दुखणं सांगितलं की वयाच्या 15व्या वर्षापासून मी साहेबांसाठी निष्ठेनं काम करतोय, साहेबांसाठी जीव द्यायला तयार आहे, साहेबांनी मला घडवलंय, साहेबांनी मला सांभाळलंय, पण साहेबांनी माझ्यावर आज आरोप ठेवून मला हाकलून लावलाय. मला खूप वाईट वाटलं. मी साहेबांचा 1 रुपयाही खाल्लेला नाहीये. तुम्ही चिंता करू नका, मी गावाकडे जातोय, गावाकडे हे सगळं नीट करतो, व्यवस्थित करतो. साहेब मोकळे झाले की परत येतो. तुम्हालाही आपण यातून बाहेर काढू, मीही बाहेर पडतो. एवढं सांगून गुरु गावाकडे गेला. पण जाता जाता माझ्या बायका लेकरांची काळजी घ्या असं त्या व्यक्तीला सांगायला विसरला नाही. आता बायका लेकरांची काळजी घ्यायला गुरु सांगून गेला खरा, पण गुरुची बायको आणि लेकरू देखील धारावी सारख्या भागामध्ये आता राहत नाहीत. ती कुठे राहतात माहीत नाही. या गुरुचा भाऊ देखील दक्षिण भारतामध्येच काम करतो. आता ह्या सगळ्या लोकांच्या संपर्काच्या बाहेर गुरु गेलाय. मागच्या 2-3 वर्षापासून गुरु गायब आहे. हा गुरु गेलाय तरी कुठे? गुरु गेलाय की गुरुला कुणी घालवलाय? गुरु या सगळ्या जगापासून दूर गेलाय की या जगातून निघून गेलाय? माहित नाही, काहीही माहित नाही. एका मोठ्या घोटाळ्याचा साक्षीदार असलेला गुरु, साहेबांच्या आर्थिक व्यवहाराचा साक्षीदार असलेला गुरु आज गायब आहे. हा गुरु अण्णा आता कुणाला दिसणार आहे, सापडणार आहे की नाही? माझा व्हिडिओ गुरु अण्णांच्या पर्यंत पोहोचेल की नाही माहित नाही. कारण मी मराठी भाषिक आहे, गुरु अण्णा मल्याळम भाषिक आहे. आता मल्याळम आणि तामिळ जाणाऱ्या माणसाला माझी मराठी समजेल का आणि त्याच्यापर्यंत हा आवाज पोहोचेल का? पण एक मात्र नक्की आहे, त्याचे साहेब मराठी भाषिक आहेत आणि त्या मराठी भाषिक साहेबांच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल. गुरु कुठे आहे ते सुद्धा सांगू शकतील. गुरु कुठे गेलाय की गुरुला कुठं पाठवलंय या प्रश्नाचं उत्तर अजूनही अंधारात आहे. आता या गुरुचं उत्तर समजल्याशिवाय बऱ्याच गोष्टी बाहेर येणं शक्य नाही. जाता जाता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. गुरु, साहेब आणि साहेबांची माणसं यांच्यामध्ये एक लिंक आहे आणि ही लिंक फार विचित्र आहे. प्रेम लाभे प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी, प्रेम लाभे प्रेमळांना, त्याग ही त्याची कसोटी. ही ओळ या लोकांच्या नजरेतून गेलेलीच नाहीये, नजरेसमोरून गेलेलीच नाहीये. प्रेम करावं, पण या प्रेमाच्या बदल्यात प्रेम सुद्धा मिळतं, पण त्याग ही त्याची कसोटी असते. पण या माणसांच्या प्रेमात त्याग नव्हे, भोग हा एकमेव निकष असतो आणि या भोग विलासामध्ये
अडकलेले हे नेते आपल्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर, आपल्या आर्मस्ट्रॉंगच्या बळावर लोकांना अक्षरशः झुलवत भुलवत फुसफसवत राहतात आणि हीच फसवणूक आजतागायत चालू आहे. गुरु एक पुरुष आहे, पण गुरु अशा स्त्रियांच्या सोबत जोडलेला आहे ज्यांना हे सगळे विषय माहीत आहेत. आता या प्रकरणातलं गुरुचं सत्य बाहेर येईल का? गुरु कुठे आहे, त्याचा परिवार कुठे आहे, हे जगाला कळू शकेल का? हाच एकमेव प्रश्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. गुरु कोण असा प्रश्न मला विचारू नका. तुम्ही तुमचा शोध घ्या. गुरु कोण आहे आणि तो कुणाकडे कामाला होता, या प्रश्नाचं उत्तर आज तरी मी तुम्हाला देऊ शकणार नाही. एक वेळ नक्की येणार आहे ज्या दिवशी या प्रकरणातलं सत्य सगळंच्या सगळं मी तुमच्या समोर मांडणार आहे. मला जे कळलंय तेच तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. नमस्कार.